सप्तमोध्याय श्री गणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेश्वर, आपुल्या कृपे करून अल्पवर्णिले आपुले गुण श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा, अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करती, जाणून येती परब्रह्म, वेदांत आवडे तयासी श्रवण करती, दिवस निशी हिरळी कराधिक शास्त्रांसी वेतने देऊनी ठेविले, त्यासमयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतवरी करुणी लोका उपदेशती, कैकांचे भ्रम दवडली, परधर्मोपदेशका जिंकले, कुमार्गवर्तीयांसी आणिले सन्मार्गावरी तयांनी, त्यासी आणावे अक्कलकोटी, हे तो उपजला नृपा पोटी, बहुत करून खटपटी बुवांसी शेवटी आणिले, नृपा आवडे वेदांत बुवा त्यात पारंगात, भाषणे श्रोत्यांचे चित्ताकर्षून घेती ते, रात्रंदिन नृप मंदरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती, तेने अंतरी नृपती बहु सुखावे, अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात, कित्येक कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते ते, त्यांचे करुणी विवरण संतोषित केले सर्वजण, तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी, ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे, जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार, ते समर्थयतीश्वर अक्कलकोटी नांदती, एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तया वेळी, पाहवया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी, ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकुनी सत्वर यती राज हंसले, मुके काही न बोलती, वारंवार हास्य करती, पाहून ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी, हा तो वेळा संन्यासी, भुरळ पडले लोकांसी, लागले व्यर्थ भक्तींसी, याने ढोंग वाजविले, तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलते हसतो तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो, परमेश्वर रूप म्हणता येते, आणि करिता त्याची भक्ती, परी हा ब्रह्म तुम्हा प्रती पडला, असे सत्याची पाहुणी, तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असे ना, असे ब्रह्मचारिक बोलोनी, पातले आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी, स्वामींसी तुच्छ मानती, नित्य नियम सारोनी, ब्रह्मचारी करती शयन, जवळी पारशी दोघे जणे, तेही निद्रस्त झाले, निद्रा लागली बुवांसी, लोटली या काही निशे, एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे, आपुल्या अंगावरी रुची कैकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीतसे, ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लोकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे, जवळी होते ते पारशी, जागृत आले तयांसी, त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले, त्यावेळी हृदय धडाधड उडू लागले, घरमे शरीर झाले ओले, तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून, मग स्वप्नेचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती, असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी, पुसता मागील प्रश्नाची खदखदावा, स्वामी हसले, मग काय बोलती यतेश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जसे इच्छितसे, तरी स्वप्नी देखून उच्चकांसी, काय म्हणून भ्यालासी, जरी वृत्ता भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणसी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाती नयेची, बुवा प्रति फटली खून, धरिले तत्काळ स्वामीचर्यन, प्रेमाश्रूने भरले नयन, कंठ झाला सदोदित, तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी, अहंकार गेला गळून, ब्रह्मपदा योग्य झाले, स्वामीचरित्र महासागर, त्यातून मुक्ते निवडून सुंदर, त्यांचा करून या हर अर्पी शंकरा विष्णू कवी, इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदापरिसोत भाविक भक्त सप्तमाध्याय गोढा, श्री राजधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु। अष्टमाध्याय श्री गणेशाय नमः। जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामानंत वेशानंता, तुझ्याच कृपे निश्चित अर्प वर्णिले स्वामीचरित, पुढे कथा सुर सत्यंत वद्विता तू दयाळ, मागील अध्यायांच्या अंती विष्णुबुवा ब्रह्मचाराप्रती चमत्कार दाविती येते ते चरित्र वर्णिले, अक्कलकोटी वास केला, जन लाविले भजनाला, आनंद होतसे सकला, वैकुंठा समान नगरी ते, राजे निजाम सरदार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय भातदार, शंकरराव नामक, 6 लक्षाची जहागीर, त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना, परिपूर्व कर्म अगाध, तयांसी लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी, संबंध बाधा म्हणून चैन पडे, रात्रंदिन गेले शरीर सुकोन, गोड न लागे अन्नपाणी, नावडे भोगविलास, सुखोपभोग कैचा त्यास, निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंतानळे पोळले, केली कित्येकानुष्ठानी, तसेच ब्राह्मण सपने बहुसाल दिली दाने, आरोग्य व्हावे म्हणून,
इथले संसार सुखासी त्रासले या भवयात्रेसी कृष्ण वर्णे आला शरीरासी रात्रंदिस चैन नसे विधीने लेख भाळी लिहिला तो न चुकेची कौनाला तदनुसार प्राणी मात्राला भोगणे प्राप्त असे की कोणालागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गांगनापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी ऐसा विचार करून तत्काळ आले त्या स्थानी स्वतः बैसले अनुष्ठानी व्याधी दूर व्हावया सेवा केली बहु असं ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयांस स्वप्ने दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा येथे करावी स्वामी सेवा यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी शंकरवाची ये भक्ती स्वामी चरणी काही नव्हती म्हणून दृष्टांतावरती गांगनापूर न सोडिले ते तेथेच राहिले की अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयांसी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत तो देखील जन समस्त प्रेमळ भक्त स्वामींचे स्वामी नामवती वाचे कीर्तन स्वामी चरित्राचे पूजन स्वामी चरणाचे आराध्य देवता स्वामीचा तया नगरीच्या नर नारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी भावे प्रेम भावे सांगती कित्येक प्राप्त स्थाने करून पूजा द्रव्य घेऊन अर्पाव्या समर्थचरणी जाती अति त्वरेनं महाराष्ट्र भाषा उद्यान पद्मकुसमे निवडून शंकर विष्णू दोघे जण स्वामी चरण पूजती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदापरिसोत प्रेमळ भक्त अष्टमाध्याय गोढा श्री स्वामी चरणार विंदार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमाध्याय श्रीरस्तु 9 अध्याय श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपधान्य अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती बहुत लोक दर्शना येते अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र अनामिक पारसियवन भाविक दर्शना येते धावून यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पे किती वर्णावी महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो येशा नगरात शंकरराव प्रवेशात आनंदमय झाले चित्त समाधान वाटले यात्रेची झाली दाटी कैसे होईल स्वामी भेटी हे चिंता उपजली पोटी मग उपाय योजिला जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे तेची घेऊन गाठी शंकरराव सांगती गोष्टी करून त्याला स्वामी भेटी तरी उपकार होतील व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामी चरणी तरी आपणा लागून द्रव्य काही देईन बाईंचे द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तेचे मन म्हणे मी इतुके करीन 2 सहस्त्र रुपये द्याल की ते म्हणती बाईंसी इतुके कार्य जरी करीसी तरी 6 सहस्त्र रुपयांचे देईन सत्यवचन आहे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनी या स्वामी प्रति कार्य आपुले करीन मग एके दिवशी येती बैसले होते आनंद वृत्ती शंकरराव दर्शन घेती भावचित्ती विशेष बाई स्वामींशी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंमत पीडितो तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले चालले गावाबाहेरी आले शेख नुराचे दर्गावरी शंकररावही बरोबर त्या स्थळी पातले यमन स्मशानभूमीत आली अति राजत्वरी तर एका नूतन खांचेत निजले छाटे टाकूनी सेवेकरी शंकररावांसी म्हणती लीला करून ऐसी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची सोरे शेखनुराच्या दर्गावर येऊन पुढे चालले रावे तया दिवशी खाना दिदला फकीरांसी आणि शेख नूर दर्गासी एक कपनी चढविली मग काही दिवस लोटते येते स्वामी राज आज्ञापित बारीक वाटून निमपत्र 10 मिरे त्यात घालावे ते घ्यावे हो औषध तेने जायला ब्रह्मसंमत झाले स्वामी राजवैद्य व्याधी पडे आपणचे स्वामी वचनी धरुणी भाव औषध घेती शंकराव तयांसी आला अनुभव 10 दिवस लोटले प्रकृतीचे आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मसंमते सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले म्हणती व्याधीत गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुनगेची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशी एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीताती परिपूर्ण आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी भुजंगातक मंडळी दाखविली जागा तयांनी सर्वानुमते तेथेची मत बांधलेला चुनगेची कीर्ती शंकररावांची आजरामर राहिली अगाध स्वामी चरित्र तयांचं न लागेची पार परी गंगाधोक पवित्र अल्प सेविता दोष जाती श्रवणी धरावा आदर तेने स्वाती इहपत्र जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदिती त्या श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसुत भाविक भक्त 9 अध्याय गोढा
श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु.